नमस्कार। आज आपण डॉक्टर सोनटक्के आयुर्वेदालय गडचांदूर इथे आहो। आपल्यासोबत जोडलेले आहे श्री स्वप्नील टेंबे सर, जे की आज महाराष्ट्रामध्ये आणि जिवती तालुक्यामधून चांगल्या प्रकारच्या उच्च दर्जामध्ये त्यांनी काम केलेलं आहे नीति आयोग म्हणून। आणि इथं गव्हर्नमेंटचे नीति आयोगचे आकांक्षित तालुके है ना सर? बरोबर। आकांक्षित तालुके याच्यामध्ये ह्यूमन इंडेक्स याच्यामध्ये काही एकूण 6 त्यांचे इंडेक्स होते। बरोबर। 6 इंडेक्स पैकी 6च्या 6 पूर्णपणे करणारे एकमेव आपल्या आदिवासी विभागामधून जिवती तालुका होता। आणि त्यामध्ये 6 परिपूर्ण करण्यामध्ये डॉक्टर नितीन टेंबे सर हे पूर्णपणे ते काम केलेले आहे। त्यामध्ये काही 3 नॉन मेडिको होत्या आणि काही 3 मेडिको लिगल होत्या, ज्यामध्ये गरोदर माता आणि त्याच्यानंतर डायबिटिक पेशंट्स आणि त्याच्यानंतर एक हायपर टेन्शन केसेस। काही लोकांनी बाकीच्याही परिसरामध्ये जसं अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, काही लोकांनी 5% केलेला आहे, काही ठिकाणी 4% केलेला आहे। परंतु आपल्या ह्या कोरपणा आपला जिवती आदिवासी विभागाच्या तालुक्यामधून पूर्णपणे 6 पैकी 6 केल्यामुळे सरांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हाताने त्यांना पुरस्कारित करण्यात आलेलं आहे। त्याच्याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन करून काही गोष्टी आयुर्वेदाच्या आणि काही गोष्टी आपल्या ज्या गोष्टी जिथे नेसेसरी आहे त्या आपल्याला त्या आयुर्वेदाच्या साहाय्याने करावं लागते। तर सरांचा आपण थोडासा परिचय घेतल्याच्या नंतर सरांना आपल्याला इथे काही मार्गदर्शनासाठी आपण इथं बोलवलेलं आहे। तर आयुर्वेदाबद्दल सर आपलं तुमचं इथं मतांतर आणि तुमचा तजुर्बा असं काय वाटते आपल्याला आयुर्वेदाबद्दल? सर मी स्वतः एक आपला आयुर्वेदाचा, जरी मी शासन सेवेत असलो तरी पण सर मी स्वतः पण एक आपला आयुर्वेदाचा स्नातक आहे। आणि सर मला म्हणजे आयुर्वेदाबद्दल पहिल्यापासून प्रेम आहे। जे काही आपल्या म्हणजे आयुर्वेदाचा सार आहे, स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार रक्षवणच। तर सर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या जे काही स्वास्थ्य आहे त्या स्वास्थ्याचं रक्षण करावं। जे काही आपले 6 सीझन आहेत, ऋतू आहेत, त्याच्यामध्ये जे काही आपल्याला आपल्या स्वस्थ ऋतूमध्ये आयुर्वेदामध्ये जे काही सांगितलं आहे ते सगळे म्हणजे उपक्रम आपण सर राबवले पाहिजे। जसं काही आज जो काही आता आपला हा ऋतू सुरू आहे, वर्षा ऋतू, याच्यामध्ये पित्ताचा संचय होतो। तर या पित्ताचा संचय थांबवण्यासाठी व याचे जे काही आपल्याला उद्रेक होतील ते थांबवण्यासाठी मी सर आपल्याकडे येऊन मागच्या वीकमध्ये मी आपल्याकडे आलो होतो। व त्यानंतर मी शुक्रवारी 30 ml सर मी पंचतिक्त घृत त्याचं म्हणजे अनुपान घेतलं। त्यानंतर सर एक दिवस 30 ml मी ते वाढवत गेलो। शनिवारी 60 ml असेल, रविवारी 90 ml असेल। व त्याच्यानंतर सर मी सोमवार आणि काल म्हणजे मंगळवारी स्नेहन आणि स्वेदन केलं। व तदनंतर आज सुद्धा सकाळी मी 6 वाजता येऊन स्नेहन स्वेदन करून सर आपण दिलेलं इच्छाविधी रसाचे सेवन केले। व त्याच्यानंतर जे काही मला वेग गेले, त्यानंतर जे काही मला आज आता आराम वाटतोय किंवा जे काही मला एक उत्साह वाटतोय तो खरंच सर वाखाणण्याजोगा आहे। व आयुर्वेद हे जे शास्त्र आहे हे काही फक्त आजारी व्यक्तीला ठीक न करता जे लोक फिट आहे त्यांना आणखीन फिट कसं करता येईल हे पण आपल्याला हे शास्त्र शिकवते। याच्यामध्ये लोकांना पंचकर्मबद्दल जे काही कन्सेप्ट आहेत लोकांना वाटते की काय आहे, तर सर आपल्या माध्यमातून आपण या आपलं पूर्ण म्हणजे तेलंगणा असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, पूर्ण आदिवासी भागात आपण जे काही कार्य करत आहे व आपल्या माध्यमातून हे जे शास्त्र